शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर मुंबईमध्ये होण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंना पाठिंबा द्यायला हवा असं आवाहन भास्कर जाधव यांनी केलंय। आणि या विधानानंतर राजकीय वादंग रंगले। ठाकरेंच्या शिवसेनेलाही भास्कर जाधवांचा हा प्रस्ताव पसंत पडलेला नाहीये। बघूयात। शिंदे शिवसेनेनं ठाकरे शिवसेनेला पाठिंबा द्यावा। मुंबई महापौर पदासाठी शिंदेंना भास्कर जाधवांचं आवाहन। जाधवांच्या वक्तव्यावरून ठाकरे शिवसेनेतच दुफळी। शिंदेंचा पाठिंबा घेण्याची अजून वेळ आली नाही, राऊतांचं वक्तव्य। आज बाळासाहेबांचे खरे तुम्ही वारसदार असाल, बाळासाहेबांच्या शिवसेनेचा, ओरिजिनल शिवसेनेचा त्या ठिकाणी भगवा फडकवण्याकरता त्यांनी पुढे यावं आणि बाळासाहेबांना खऱ्या अर्थानं आदरांजली अर्पण करावी। शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दी जयंतीच्या निमित्तानं ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंना हे असं भावनिक आवाहन केलंय। मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा फडकण्यासाठी शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा द्यावा असं भास्कर जाधव यांनी पुढारी न्यूजशी बोलताना म्हटलंय। भास्कर जाधवांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसादही उमटलेत। खुद्द ठाकरेंच्या शिवसेनेमधली दुफळी सुद्धा या निमित्तानं समोर आली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचा पाठिंबा घेण्याची वाईट वेळ आलेली नाही असं सांगत संजय राऊतांनी जाधवांनाच फटकारलंय। बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर हा मुंबई महानगरपालिका असणार नाही याच्यासारखं दुःख नाही। आणि म्हणून मी जे कोणी बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातो म्हणून सांगतात, जे कोणी बाळासाहेबांचे खरे आम्ही वारसदार म्हणून सांगतात, त्या सर्वांना आव्हानवजा विनंती करतो, मुंबईवर हा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे आणि बाळासाहेबांचे वारसदार असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या म्हणजेच खऱ्या शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे। त्यामुळं आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून आम्ही शिवसेना प्रमुखांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करण्याकरता म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करू हे सांगण्याचं धाडस एकनाथराव शिंदेंनी दाखवलं पाहिजे। काय करायचं यापुढे? शिंदेचा पाठिंबा घेणार नाही। एवढे शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाही। सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही। तर शिंदेच्या शिवसेनेनं भास्कर जाधवांच्या या आवाहनाला प्रत्युत्तर दिलंय। ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेंना पाठिंबा द्यावा असं दादा भुसे यांनी म्हटलंय। तर बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांच्या विरोधात 2022 साली सरकार स्थापन केल्याचं खुद्द एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। कुठला काय प्रस्ताव? आम्हाला कोणाच्या प्रस्तावाची गरज काय? इथे शिवसेना भाजप युतीचा महापौर महायुतीचा होतोय मुंबईमध्ये, ज्याच्याकडे बहुमत नाही तेच सांगतायत आमचा झाला पाहिजे, आमचाच झाला पाहिजे। ज्यांच्याकडे समर्थन नाही, मॅन्डेट नाही, अशा लोकांनी स्वप्न पाहणं चुकीचं आहे। गिरे तो भी टांग ऊपर अशी वाली बात आहे। शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेण्याचं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्राने त्याचं अनेकदा अनुभूती पण दिलेली आहे। मग विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून असेल, पाठीमागच्या काळामध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून असेल, आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून असेल। आणि म्हणून उलट त्यांनीच आता धनुष्यबाणाच्या शिवसेनेला पाठिंबा दिला पाहिजे। ज्या शरद पवारांच्या सिल्वर ओकला हे जाऊन नमस्कार करायचे, ज्या सोनिया गांधीकडे हे जायचे, ते कोणतेही पक्ष यांच्याबरोबर नसल्यामुळं आज यांची एवढी वाईट अवस्था झालेली आहे। म्हणून भास्कर जाधवांना किती जरी वाटलं तरी संजय राऊतला हे सर्व काही मान्य नाही। याचं कारणच असं आहे की त्यांना ही शिल्लक राहिलेली उभाटा ही संपवायची आहे। म्हणून आम्हाला त्याचं काही विशेष वाटत नाही, परंतु आम्ही महायुती म्हणून मुंबई महानगरपालिकेवर आमचा भगवा निश्चित फडकवणार आहोत। तर शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दी दिनी याचं राजकारण करणं योग्य नाही असं सांगत भाजपानंही भास्कर जाधवांना सुनावलंय। या जन्मदिवसाला कुणी राजकीय जोडू नये, या ठिकाणी राजकीय भाष्य
बाळासाहेबांच्या जन्मदिवसानिमित्त करणे हे बाळासाहेबांच्या संपूर्ण जीवनशैलीमध्ये यामध्ये याला कधी स्थान आलं नाही. त्यामुळं त्यांनी याचा तारतम्य बघायला पाहिजे की बाळासाहेबांच्या जयंती उत्सवाच्या दिवशी अशा पद्धतीचे राजकीय स्टेटमेंट करणे हे भास्कर जाधवला किती शोभलंय मला माहिती. भास्कर जाधव यांनी केलेल्या आवाहनानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्ता समीकरणाचा एक नवा पर्याय समोर आलाय. मात्र दोनही पक्षांनी हा पर्याय फेटाळल्याचं दिसतंय. एकीकडे ठाकरे बंधू पवार काका पुतणे एकत्र येत असल्याचं दिसत असताना शिवसेनेतल्या बंडावरून सुरू झालेला ठाकरे शिंदे संघर्ष मात्र थांबणार नाही हे सुतूर्त तरी या सगळ्या प्रतिक्रियांमधून दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.